की मग गांधीजी आठवते, आणि मग गांधीजी आठवल्यावर आपल्याला असं वाटते की आता प्रेम करून काही अर्थ नाही, आता आपल्याला गांधीजीवर लक्ष द्यायला लागेल. म्हणून गांधीजीवर प्रेम करा, वास्तविकतेमध्ये गांधीजीवर प्रेम करा. कारण गांधीजी म्हणत होते की जोपर्यंत या देशातली भंग्याची पोरगी या देशाच्या सर्वोच्च शिखरावर जाणार नाही तोपर्यंत या देशामध्ये स्वातंत्र्य मिळणार नाही. आज आदिवासी समाजाची महिला द्रौपदी मुर्मू या देशाची राष्ट्रपती आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आदिवासी समाजाला राष्ट्रपती होण्याचा बहुमान या देशाच्या लोकशाहीमध्ये मिळतो. एक मुसलमान माणसाला या देशाचा राष्ट्रपती होता येतं. अल्पसंख्याक डॉक्टर मनमोहन सिंग या देशाचा पंतप्रधान होऊ शकतात. सर्व जातीचा, सर्व बहुजनाचा एक आवाज ओबीसी नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. तर आपण, तुम्ही, आम्ही कार या देशाच्या राज्य शिखरावर पोहोचू शकत नाही याचा देखील विचार झाला पाहिजे. आव्हाने पेलले पाहिजे. आपल्या पोराला नोकऱ्या नाही लागत आहे का, सोडून द्या. नोकरी नाही लागत आहे का, सोडून द्या ना. चहाची टपरी टाकून द्या. कोण म्हणे चहावाला कमवत नाही. मावशी 40-50 हजार रुपये रोज महिना कमवते चहावाला. वणीमध्ये चहाची टपरी लावून जागा, सुखानं राहते, टेन्शन नाही. आपला पोरगा कंपनीत जाते, 12,000 रुपये पगार राहते, 4-6 हजार रुपये यालेच खर्चाला येते, 2,000 घरी पाठवते, 2,000 स्वतःच खर्च करून टाकते. काहीच उरत नाही. व्यावसायिक दृष्टिकोन आपल्या पोराने स्वीकारला पाहिजे. गुजराती, सिंधी, कोमटी, मारवाडी यांनी व्यावसायिक दृष्टिकोन शिकवला. शिवाजी महाराजांचा व्यावसायिक दृष्टिकोन या लोकांनी स्वीकारला. म्हणून हे लोक कुठे गेले तर जगाच्या पाठीवर गेले ना. मग आपण व्यावसायिक दृष्टिकोन देखील स्वीकारला पाहिजे. ते शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आहे. आपल्याला जर का छोटीशी कला येत असेल, कोणाला गुपचूप बनवता येत असेल तर युपी बिहारातले लोक महाराष्ट्रामध्ये येऊन गुपचूपचा व्यापार करतात, लाखोनी पैसे कमवतात. आपलं पोरग मात्र बँकेच्या लाईनीमध्ये चक्रा मारतं. काही आहे का ड्युटी? चपराशाची नोकरी करतं, पण गुपचूपचा व्यवसाय करत नाही. गुपचूपचा व्यवसाय करा, भंगार विका, कुल्प्या विका, काही विका, पण विकायला सुरुवात करा, नाही तर स्वतःला विकायची वेळ येईल. म्हणून व्यावसायिक दृष्टिकोन मराठी माणसाने स्वीकारला पाहिजे. हे देखील या ठिकाणी भूमिका घेतो. आणि या शिवजयंतीच्या शिवपर्वतावर या ठिकाणी सुंदर व्याख्यानाचं आयोजन झालं. तुम्ही माझं शांत चित्ताने ऐकून घेतलं. कोणीच गोंधळ केला नाही, आपसात कुणीच बोललं नाही, बरोबर ना, कुणीच उठलं नाही. याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे, या ठिकाणी उपस्थित नसणारे, या ठिकाणी शिवजयंतीत असणारे, शिवजयंतीत नसणारे, दारू पिणारे, दारू न पिणारे, खर्रा खाणारे, खर्रा न खाणारे, बायकोले झोडणारे, बायकोले न झोडणारे, बरोबर आहे ना, डीजेवर नाचणारे, डीजेच्या साईडनं उभे राहणारे, गुटखा खाणारे, तंबाखू खाणारे, मायबापाला लाथा मारणारे, या सर्वांना देखील आभार मानतो. कारण तो उद्या चालून कोणीच म्हटलं नाही पाहिजे की मय नाव नाही घेतलं, बरोबर ना. मी गावात कोणाच्या आलो, तुम्ही माझ्या गावात आले की मी तुमच्या गावात आलो, मी तुमच्या, मला जायचं आहे ना. एखाद्याने आडवा आला, मय नाव नाही घेतलं असं जर कोणी म्हणलं तर मई पंचायत होईल ना.